विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथ पार्ट सेकंड मधलं सिमिलॅरिटी हे प्रकरण अभ्यासत आहोत। आपण प्रॉब्लेम सेट 1 मधील उर्वरित एग्जांपल अभ्यासत आहोत। एग्जांपल नंबर 9, इन ट्रायंगल PQR segment PM is median angle bisector of PMQ and PMR intersect side PQ and side PR in points X and Y respectively. Prove that XY is parallel to QR. See here, in this triangle PQR segment PM is median. Median तुम्हाला माहिती आहे मीडियन आपण कशाला म्हणतो? ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि त्या व्हर्टेक्स समोरील साइडचा मिड पॉइंट याला जॉइन करणाऱ्या सेगमेंटला आपण मीडियन असं म्हणतो। तर हे मीडियन आहे। मीडियन दिलं म्हणजे तुम्हाला PQM इज इक्वल टू MR हे सांगता येतं। नेक्स्ट, अँगल बायसेक्टर ऑफ PMQ, या PMQ चा अँगल बायसेक्टर आहे MX आणि पुढे अँगल PMR चा बायसेक्टर अँगल बायसेक्टर आहे MY, जे की PQ आणि PR ला X आणि Y या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात। तर आपल्याला प्रूव्ह करायचं XY इज पॅरलल टू QR। आपल्याला माहिती ही जर लाईन या साइडला पॅरलल दाखवायचं असेल तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी वापरावं लागतं। त्यानुसार जर ही लाईन या साइडला आणि या साइडला इक्वल रेशो मध्ये जर डिवाइड असेल तर आपल्याला डायरेक्टली सांगता येतं की XY इज पॅरलल टू QR। इफ XY divides the side PQ and PR in same ratio, in equal ratio, at that time these segments are in a same ratio, and thus by using the converse theorem, converse of BPT, basic proportionality theorem, that XY is parallel to QR। तर यामध्ये आपल्याला काही कंप्लीट द प्रूफ हा प्रूफ करायचा बाय फिलिंग द बॉक्सेस। जे काही आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये फिल करून हे कंप्लीट करायचं। स्टेप जशा दिल्या त्याप्रमाणे आपण सॉल्व करू। इन ट्रायंगल PMQ, सी हियर, इन ट्रायंगल PMQ MX इज बायसेक्टर ऑफ PMQ। MX हा बायसेक्टर आहे। एवढाच ट्रायंगल बघा आपण, हा एवढा PMQ एवढ्या ट्रायंगल मध्ये हा MX या अँगलचा बायसेक्टर आहे आणि म्हणून हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे आपल्याला काय करायचं? थेरम ऑफ अँगल बायसेक्टर यूज करायचं। PM बाय MQ इज इक्वल टू PX बाय XQ हे लिहावं लागेल आपल्याला। तर आपण लिहू इन ट्रायंगल PMQ रे MX इज बायसेक्टर ऑफ PMQ चा, म्हणून PM बाय MQ और QM एकच इज इक्वल टू PM चं ऍडजसंट सेगमेंट आहे PX आणि MQ चं QX। थेरम ऑफ अँगल बायसेक्टर। सेम वे आता इकडच्या ट्रायंगल मध्ये बघा हा बायसेक्टर आहे अँगल या अँगलचा, म्हणून परत PM बाय MR अँगल बायसेक्टर थेरम, PM बाय MR इज इक्वल टू PY बाय RY किंवा YR। परत याचं रिझन थेरम ऑफ अँगल bisector, but this is the median, and when it is median, in place of QM we will write MR। PM by MQ is equal to PM as it is MQ म्हणजे MR, QM आणि MR सेम आहे। QM च्या ठिकाणी आपल्याला MR लिहिता येतं PM, QM च्या जागी आपल्याला काय लिहिता येतं? MR, कारण QM आणि MR सेम आहेत म्हणून M is the midpoint of QR, hence MQ is equal to MR। म्हणून आपण काय केलं? MQ च्या जागी MR ठेवलं आणि आता आपल्याला परत हे लिहायचं PM छेद MQ जर घेतलं, PM छेद MQ च्या ठिकाणी PM डिवाइडेड बाय MR, PM डिवाइड बाय MR हे घेतलं आपण तर काय मिळेल तुम्हाला? इकडची साइड सेम आहे बघा। हे आपण काय करूया? PM बाय MQ च्या ठिकाणी PM बाय MR ठेवा, PM बाय MR
तर हे सुद्धा PM/MR आहे, म्हणजे 1 आणि 2 ची लेफ्ट साइड सेम आहे म्हणून राईट साइड सुद्धा सेम असायला पाहिजे. PX/XQ इज इक्वल टू PY/YR. आणि मग आता आपल्याला तेच मिळालं की ही लाईन या दोन साइडला इक्वल प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते आणि म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम XY इज पॅरलल टू QR. In this way we will prove this activity, given activity. Okay. Next example, in figure, bisector of angle B and angle C of triangle ABC intersect each other at point X. Line AX intersects side BC in point Y. AB is equal to 5, AC is equal to 4, BC is equal to 6. Then find AX/XY is equal to what? आपल्याला या ट्रायंगल मध्ये या अँगलचा आणि या अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे. या B अँगलचा बायसेक्टर BX आणि C अँगलचा बायसेक्टर CX. BX आणि CX हे दोन अँगल बायसेक्टर आहेत आणि आपल्याला थेरम ऑफ अँगल ऑफ बायसेक्टर ऑफ ट्रायंगल यूज करून हे प्रूव्ह करता येतं. एक एक पॉइंट बघूया. स्टार्टिंगला एवढ्या ट्रायंगल पुरता विचार करू. इन ट्रायंगल ABY, in triangle ABY ray, in triangle ABY ray BX is bisector of angle ABY. Therefore by using angle theorem of angle bisector of triangle, angle bisector of triangle AB by BY is equal to AX/XY. Suppose this is number 1. Same way हे अँगल बायसेक्टर आहे म्हणून या अँगलच्या दोन साइड AB/BY इज इक्वल टू AB साइडचे ॲडजसंट AX डिवाइडेड बाय XY. सेम इकडच्या ट्रायंगल साठी इन ट्रायंगल ACY, in triangle ACY ray CX is bisector of angle ACY. परत या ठिकाणी सांगता येईल according to theorem of angle bisector of triangle असं याच्यासाठी लिहूया AC बाय CY इज इक्वल टू. आता AC ची ॲडजसंट साइड कोणती होती? सेगमेंट AX अपॉन XY. Number 2. From equation 1 and 2 AX/XY राइट हँड साइड सेम आहे म्हणून आपल्याला हे रेशो सेम आहे असं सांगता येतं. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? AB/BY इज इक्वल टू AC/CY इज इक्वल टू AX/XY फ्रॉम 1 and 2. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? AB आणि AC हे जर घेतलं आपल्याला AX पाहिजे, AX/XY ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग AB आणि AC पाहून घ्या. AB आणि AC हे आहे, BY हे B
आपल्याला यांच्या व्हॅल्यू दिल्यात, ए बी ची व्हॅल्यू दिली 5, ए सी ची व्हॅल्यू आपल्याला दिली 4, बी वाय ची व्हॅल्यू आहे बी वाय आणि वाय सी न देता आपल्याला बी सी ची पूर्ण दिलेली आहे, बी सी. याची ॲडिशन करावं लागते. मग यांची ॲडिशन करायची म्हणजे आपण थेरम ऑफ इक्वल रेशो यूज करू शकतो. समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणतात त्याला, थेरम ऑफ इक्वल रेशो. इफ ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी असे जर रेशो असतील, हे तुम्हाला माहित असेल. आपण जर हे रेशो घेतले, ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी इज इक्वल टू ई बाय एफ, तर थेरम ऑफ इक्वल रेशो काय सांगतो, यांची व्हॅल्यू समजा के आहे, तर ए प्लस सी प्लस ई बाय बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू सेम दॅट इज के. यांची ॲडिशन करून जे काही रेशो येतो त्या रेशोची सुद्धा व्हॅल्यू ओरिजिनल याच्या बरोबर असते, रेशो बरोबर असते. म्हणून आपण बाय युजिंग इक्वल रेशो थेरम, बाय युजिंग इक्वल रेशो थेरम काय लिहिता येईल, ए बी बाय ए बी प्लस ए सी डिवायडेड बाय बी वाय प्लस सी वाय. यांची ॲडिशन केली, हे सेम आहे. यांची ॲडिशन करून न्यू जे रेशो मिळतो त्याची सुद्धा व्हॅल्यू कशा बरोबर असते, ओरिजिनल रेशो एवढीच असते, म्हणजे याच्या एवढी असते, ए एक्स बाय एक्स वाय. ठीक आहे. आता यामध्ये बघा फिगरमध्ये ए बी प्लस ए सी बाय बी वाय प्लस सी वाय मीन्स टोटल बी सी इज इक्वल टू ए एक्स बाय एक्स वाय. हे घेतलं आपण फ्रॉम फिगर, हे बी सी. त्यानंतर ए बी ची व्हॅल्यू 5 प्लस ए सी ची व्हॅल्यू 4 डिवायडेड बाय बी सी ची व्हॅल्यू 6 is equal to ax by xy. Therefore ax by xy is equal to 5 plus 4 means 9 by 6. That means ax by, therefore ax by xy is equal to how much, 3 3 za 3 2 za 3 by 2 is the ratio of ax by xy. आणि हे फाइंड आउट करायचं होतं ax by xy ची व्हॅल्यू. अशा प्रकारे आपल्याला हे फाइंड आउट करतात. ते अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट, लक्ष ठेवा याला. नेक्स्ट एक्झाम्पल, इन क्वाड्रिलेटरल ABCD segment AD is parallel to segment BC. In this quadrilateral ABCD, segment AD is parallel to segment BC. After that, diagonal AC and diagonal BD are intersect each other in point P. Then show that AP by PD is equal to PC by BP. हे दोन रेशो तुम्हाला सेम दाखवायचे साइडचे. तर हे दोन ट्रायंगल जे आहेत, एक ट्रायंगल आहे APD, हा एक ट्रायंगल आहे, हे एक ट्रायंगल आहे, हे दोन ट्रायंगल आहेत. या दोन ट्रायंगलच्या ह्या साइड्स आहेत, AP by PD is equal to PC by BP. हे दोन ट्रायंगलच्या ह्या दोन साइड्स आहेत त्या सेम प्रपोर्शन मध्ये दाखवायच्यात. म्हणजेच आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणं आवश्यक आहे. आणि सिमिलर दोन ट्रायंगल दाखवायचे असतील तर किमान दोन अँगल हे कॉन्ग्रंट दाखवणं आवश्यक आहे. मग आपल्याला सहज दाखवता येईल, हे दोन पॅरलल लाईन आहेत, हे ट्रान्सव्हर्सल जर घेतलं तर हे अँगल या अँगल सी कॉन्ग्रंट, किंवा ट्रान्सव्हर्सल चेंज केली, ही घेतली ट्रान्सव्हर्सल तर हे अँगल या अँगल सी कॉन्ग्रंट, दोन झाले. आणि त्याच्यानंतर हा अँगल या अँगल सी कॉन्ग्रंट, कारण हे दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट आहेत, हे दोन अँगल अल्टरनेट, हे दोन अँगल अल्टरनेट, तीन अँगल कॉन्ग्रंट दाखवता येतात. पण आपल्याला टेस्ट ए टेस्ट साठी फक्त दोन अँगलची गरज आहे. मग आपण काय करू, हे दिलेल्यापासून स्टार्टिंग करूया. सेगमेंट AD पॅरलल सेगमेंट BC and AC. Segment AC is transversal. Then angle PA
हा पूर्ण अँगल दाखवता येईल CAD किंवा DAC, अँगल DAC कॉन्ग्रंट अँगल, हा अँगल या अँगल सी ACB. अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. आता आपण DAC म्हणजेच काय लिहू शकतो, DAC म्हणजेच DAP, अँगल DAP कॉन्ग्रंट अँगल. ACB च्या ऐवजी आपण PCB घेऊया, म्हणजे ते ट्रायंगलचे अँगल होतील PCB. नाव अँगल तेच आहे, फक्त नाव चेंज केलं याचं, याला नंबर 1 म्हणून. आता जे आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे ते दोन ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल PAD अँड ट्रायंगल PCB. फर्स्ट हे अँगल घेऊया, अँगल DAP कॉन्ग्रंट अँगल PCB फ्रॉम 1. त्याच्यानंतर हा अँगल या अँगल सी, अँगल APD कॉन्ग्रंट अँगल CPB, वर्टिकली अपोजिट अँगल, वर्टिकली अपोजिट अँगल. चला AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर. ट्रायंगल PAD सिमिलर ट्रायंगल PCB. AA सिमिलॅरिटी टेस्ट. आता 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे किंवा नाही ते पहा. AC, A हे C आहे, त्याच्यानंतर P आणि P स्टार्टिंगला. ओके, बस. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले तर तुम्हाला माहिती आहे यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या सेम रेशो मध्ये असतात, म्हणून करस्पॉन्डिंग साइड घेऊया. देअरफॉर PA बाय PC इज इक्वल टू AD बाय CB इज इक्वल टू PD बाय PC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल. आता एवढ्याच ह्या तीन रेशो पैकी दोनच रेशो घ्यायचे आहेत आपल्याला, जे आवश्यक आहे. PA आहे याच्यामध्ये, PA आहे, PC आहे, हे घ्यायचा. त्याच्यानंतर AD आणि BC याच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे हा रेशो न घेता हे दोन रेशो घ्यायचे. PA म्हणजेच AP बाय PC, AP बाय PC इज इक्वल टू हे घ्यायचं नाही आपल्याला PD बाय PC. पण हे याच्याकडे जे प्रूव्ह करायचे ते पहा, असं आहे. AP बाय PD इज इक्वल टू PC बाय BP. हे उलट आलं, एक मिनिट. PA बाय PC इज इक्वल टू AD बाय CB इज इक्वल टू PD बाय PB. इथं PB लिहायचं आहे. ओके, PB. आता पहा याच्या ठिकाणी AP बाय PD इज इक्वल टू PC बाय PB. म्हणजे हे जे प्रॉपर्टी आहे आपण याला काय म्हणतो, अल्टरनेंडो म्हणतो. हे अल्टरनेंडो प्रोसेस यूज करून आपल्याला असं लिहिता येतं, रेशोची प्रॉपर्टी बाय अल्टरनेंडो. बाय अल्टरनेंडो AP बाय PD इज इक्वल टू PC बाय PB. या प्रकारे आपल्याला प्रूव्ह करता येतं. हेच प्रूव्ह आहे. तर यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडला बघूया.